नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताची बातमी समोर येते, पाहूयात। केंद्राने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या कृषी विधेयकाबाबत त्रुटी असल्याचं मत शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केलं आहे। घेतलेल्या या निर्णयाने केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटला। यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्या रस्त्यावर उतरावं लागलं तरीही आपण तयार आहोत, असंही ते म्हणाले। केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या विषयामध्ये 3 विधेयक पारित केलेली आहेत। पहिलं तर आहे फ्री ट्रेड। शेतकरी APMC मध्ये गेला तर व्यापारी त्यांना अडचणीच्या काळामध्ये पैसे देत होता। त्यांच्या औषधोपचार असतील किंवा घरामध्ये लग्न असेल, साखरपुडा असेल, अशा वेळी व्यापारी तिथे त्यांना पैसे देत होता। पण आता कोण त्यांना पैसे देणार? बँका तर कर्ज देत नाहीत, सावकार 15% लावतो। याच्यामध्ये राजकारणी पुढारी कोणाला शेतकऱ्यांना पैसे देणार आहेत का? सरकार देऊ शकणार आहे का? मग याचा विचार देखील सरकारने केला पाहिजे। व्यापारी शेतावर चांगल्या प्रतीचा माल घेणार, मग सेकंड आणि थर्ड क्वालिटीचा माल कोणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण होणार आहे। APMC मध्ये असा सगळ्या प्रकारचा माल घेतला जात होता। शेतकऱ्यांच्या बांधावरून जर UPचा व्यापारी आला आणि माल घेऊन तो गोड बोलून माल घेतला, हमी दिली आणि पळून गेला तर शेतकऱ्यांचा लॉस होणार आहे। मग याच्यामध्ये शेतकऱ्यांनी तुम्ही सांगितले की जिल्हा न्यायालयात केसेस दाखल करायच्या, म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांची शेती सोडून कोर्टाची पायरी चढायची का आणि त्यांना न्याय मिळणार कधी? म्हणजे असे प्रश्न याच्यामुळे निर्माण झालेले आहेत। नाशिकमध्ये कितीतरी बागायतदारांना जास्त पैशाची हमी देऊन सुरुवातीला टप्प्याटप्प्याने पैसे व्यापाऱ्यांनी दिले, कंपन्यांनी दिले आणि नंतर जेव्हा शेवटचा पैसा मिळणार आहे त्यावेळी त्यांनी त्या कंपन्या आमचा माल निर्यात आम्ही करतोय आणि तो पैसा आमचा जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून त्यानंतर ते गायब झालेले आहेत। आणि त्यामुळं अशा कितीतरी शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावं लागलं आणि कोर्टामध्ये कितीतरी याच्या केसेस पेंडिंग आहेत। म्हणजे या कायद्यामुळे नक्की होणार काय आहे? शेतकऱ्यांचा लॉसच दिसतोय। दुसरं म्हणजे अनलिमिटेड स्टॉक अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा। या विधेयकामध्ये तुम्ही सर्व खाद्यतेल, ऑइल, सीड्स, बटाटा, डाळी, कांदे, गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी या सगळ्यांना तुम्ही अत्यावश्यक वस्तू म्हणून तुम्ही याला बाजूला केलं आहे। परंतु आणीबाणीच्या काळामध्ये कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर याच्या किमती वाढणार आहेत। त्या शेतकऱ्यांना पूर्वी त्यांच्या शेतामध्येच कांदे स्टॉक करायचा, 1-1 एकरमध्ये त्यांच्या कांद्याच्या चाळी असायच्या। परंतु योग्य बाजारामध्ये जेव्हा योग्य वेळ येईल, योग्य मार्केट येईल तेव्हा तो शेतकरी तो कांदा विकत होता, त्याचा त्यात फायदा होत होता। आता तुम्ही सर्वच स्टॉकचा कायदा काढल्यामुळे कदाचित शेतकऱ्यांचा पण तोटा याच्यामध्ये होणार आहे। कंपन्यांनी समजा कोल्ड स्टोरेज वगैरे तुम्ही म्हणताय कंपन्या येतील, चैन वाढेल, परंतु खरंच इन्फ्रास्ट्रक्चर तसं लागलेलं आहे का? खरंच तसं सरकारकडं यंत्रणा आहे का? कोल्ड स्टोरेज आहेत का किंवा वेअर हाऊसेस आहेत का की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांचा माल राहील त्या ठिकाणी? म्हणजे अजून तर इन्फ्रास्ट्रक्चर नाही, परंतु कायदा घाईघाईमध्ये पारित करण्यात आलेला आहे। कंपन्या आल्या तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार नाही, कारण माल अनलिमिटेड असणार आहे, म्हणून भाव कमी होईल, तोटा होणार आहे। कंपन्या मुबलक माल आहे म्हणून कमी दरामध्ये मागतील, म्हणजे याच्यावरती हमी भाव शेतकऱ्यांना कोण देणार? त्याचप्रमाणे आता तिसरा जो आहे कायदा तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आहे। यामध्ये लहान शेतकरी येऊ शकतो का? 1-2 एकरच्या शेतकऱ्यांनी करायचं काय? तुम्ही 25-25 एकरच्या 4 शेतकऱ्यांना 100 एकर घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी करतो, असे शेतकरी कमी असतात आणि ज्यांचे छोटी शेती आहे अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि तसंच कंपन्यांनी मालाची प्रतवारी ठरवली आहे, वेळकार ठरवला आहे ॲग्रीमेंटमध्ये आणि त्यामुळं माल फक्त त्याच कंपनीला देणं बंधनकारक असतं। पण यामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला माल प्रतवारीनुसार जर पिकला नाही किंवा टनप्रमाणे माल पोचला नाही तर शेतकऱ्यांना दंड केला जातो। त्या मालाला कमी रक्कम आयत्या वेळी देऊन शेतकऱ्याची बोळवण केली जाते, म्हणजे शेतकऱ्यांना यामुळे भुर्दंड बसतोय। म्हणजे 1 नंबर प्रतीचा माल कंपनी घेणार आणि सेकंड आणि थर्ड क्वालिटीच्या मालाचं करायचं काय?
APMC मध्ये हा विषय येत नव्हता आणि म्हणून मला असं वाटतं की हा कायदा जो आहे हा कंपन्यांच्या बाजूने केलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मालाचा हमी भाव ठरवता आला पाहिजे, फक्त कंपन्यांनाच तो ठरवण्याचा अधिकार नसावा. आणि म्हणून मला असं वाटतं की खासगी बड्या उद्योगपतींना शेती अर्थव्यवस्था सोपवण्याकरता, कंत्राटी पद्धत आणण्याकरता शेती बाजार समितीचे अधिकार संपुष्टात आणण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं जरी हे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूने जरी वाटत असले तरी ते नाही आहेत आणि त्याचा अपूर्ण अभ्यास करून, पूर्ण अभ्यास न करता हा कायदा पारित केला आहे. संसदेत राज्यसभेमध्ये बहुमत नसताना देखील आवाजी मतदानाच्या पद्धतीने हा कायदा संमत केला. ही खरं तर हा त्या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं उद्या जर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तर आम्ही 100% या रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.